हे पहा व्यूअर्स, इथे ना आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत। तर इथे मी ना 1 वाटी गुळ घेतलेला आहे। आता जितका गुळ घेतलाय तितकाच पाणी घ्यायचं आपल्याला। हा गुळ मी फोडून घेतलेला आहे। आता जितका गुळ तितका पाणी घ्यायचं आहे आपल्याला, हे पहा, आणि या गुळामध्ये ऍड करायचं आणि हे पातेलं गॅसवर ठेवून लो फ्लेम वरती गुळ वितळेपर्यंत फक्त आपल्याला ठेवायचं आहे। ह्याचा पाक वगैरे काहीही बनवायचा नाहीये, फक्त गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे, बाकी आपल्याला काहीही करायचं नाहीये। तर आपलं जे पाणी आहे ज्याच्यात आपण आपल्या कापण्यांचं पीठ मळणार आहे ते तयार होईल। त्यामुळे हे गॅसवरती ठेवायचं लो फ्लेम वरती आणि पूर्ण गुळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे। हे पहा व्यूअर्स, आता मी लो फ्लेम वरती हे गुळाचं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता आपण गुळ वितळेपर्यंत हे पहा व्यूअर्स, आपल्या कापण्यांसाठी जे आहे ना, आपण जे गुळाचं पाणी 1 वाटी गुळ आणि 1 वाटी पाणी तयार केलं होतं ते मिश्रण थंड झालेलं आहे। तर आता आपण पीठ मळणार आहोत। तर इथे मी घेतलेलं आहे, ज्या वाटीने आपण पाणी आणि गुळ मोजलेला आहे त्याच वाटीने आपण इथे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून। इथे आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत। इथे आहे कच्ची बडीशोप, जी मी वाटून घेतली मिक्सरला, ही आहे 1 चमचा। 1 चमचा आहे सुंठपूड, सुंठची पावडर, आणि पाव चमचा फक्त मीठ टाकायचं आपल्याला। 1 चमचा बडीशेप कच्ची आणि 1 चमचा सुंठ पावडरची। आता आपण हे ऍड करू। हे पहा, आता हे जे आपण पावडर टाकलेले सुंठ, बडीशेप, मीठ, हे आता आपण मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे। इथं माझ्याकडे आहे 2 चमचे कडकडीत तापलेलं तेल, ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। 2 छोटी पळी तेल मी ह्याच्यात ऍड केलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होतील। आता हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे आपण ह्याला चमच्याने मिक्स करूया। आता हे पीठ छान असंच, हे जे मोहन आहे हे सर्व पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे पहा, पूर्ण पिठाला आता मोहन चोळून झालेलं आहे। आता आपण हे पाणी जे आहे हे ऍड करून पीठ छान असं मळून घेणार आहोत। हे पहा व्यूअर्स, आता आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। हा पण एकदम सॉफ्ट मळायचा आहे गोळा। ह्याच्यामध्ये मला टोटल आहे ना 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन लागलेलं आहे। म्हणजे इथं टोटल आपण 3 वाट्या पीठ वापरलेलं आहे। 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ। आता आपण हा गोळा असाच झाकून ठेवणार आहोत 1 अर्ध्या तासासाठी, आणि त्यानंतर आपण ह्याच्या कापण्या बनवायच्या आहेत। हे पहा व्यूअर्स, आता आपलं पीठ अर्धा तास छान भिजलेलं आहे। आता आपण ह्याच्या लाटणार आहोत कापण्या। इथे कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात आपण तेल गरम करणार आहोत। हे पहा, आता इथे आपण एक गोळा घेतलेला आहे आणि इथे ना माझ्याकडे आहे खसखस। तर आपण थोडीशी खसखस घ्यायची आहे आणि ह्या गोळ्याला दोन्ही बाजूनी थोडीशी खसखस अशी लावून घ्यायची आहे कापण्यांसाठी, आणि त्यानंतर आपण हा गोळा लाटणार आहोत। जर तुम्हाला गरज वाटली तर ह्याला पीठ लावा। हे पहा, अशा प्रकारे जास्त पीठही लावू नका, आणि कापण्याना जास्त पातळ नसतात, चपातीपेक्षा जाड करायचे आहेत आपल्याला। आणि छान असे हे लाटून घ्या। मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला कितपत जाड लाटायचे आहे। हे पहा, चपातीपेक्षा आपल्याला जाड ठेवायचे आहे। हे पहा, इथे माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, तुमच्याकडे नसेल तर सुरीचा वापर करा। हे पहा, आता आपल्या कापण्या कट करून झाले ते। आता आपण मीडियम फ्लेम वरती हा तळून घ्यायचा आहे।
आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत छानपैकी. आता आपण ह्या मीडियम फ्लेमवरती तळून घेऊया. अजिबात हाय फ्लेम करू नका, नाहीतर या कच्च्या राहतील आणि वरून करपतील. हे पहा, आता आपल्या कापण्या तळून झाल्यात बघा. किती छान ह्याला असा ब्राऊन रंग पण आलेला आहे आणि बुडबुडे जे आहेत बबल्स ते देखील कमी झालेले. तर आता आपण एका प्लेटमध्ये आपल्या कापण्या काढून घेऊया. हे पहा, या रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता मी दुसऱ्या कापण्या पण तेलामध्ये सोडते. पहा, आता आपला दुसरा पण आपण कापण्यांचा जो बॅच आहे तो तळायला सोडतोय तेलामध्ये. हा देखील आपण मध्यम फ्लेमवरती मीडियम गॅसवरती तळून घ्यायचा आहे. हे पहा, आपला दुसरा पण कापण्यांचा बॅच तयार झालेला आहे तळून. हे पहा, या रंगावरती तुम्हाला हा तळून घ्यायचा आहे. हे पहा व्ह्यूअर्स, आपल्या कापण्या तयार आहेत. कशा दिसतात ना, टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. हे अगदी खुसखुशीत होतात, बिस्किटांसारख्या लागतात आणि 6 ते 7 दिवस आरामशीर टिकतात. तुम्हाला मी तोडून पण दाखवते. हे पहा. तर रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.